नमस्कार मित्रमंडळी, मी आपली कनक परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये। तर मित्रांनो, आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रोडक्ट नाही दाखवणार आहे, फक्त कस्टमरचे आलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत। पण आपला हा व्हिडिओचा जो टायटल राहणार आहे ना, तो बुटीक बिझनेसबद्दल राहणार आहे। म्हटलं तर तुम्हाला बुटीकबद्दल थोडंफार माहिती असेल। ज्यांना बिझनेस ओपन करायचा आहे बुटीकमध्ये, बुटीकचा बिझनेस ज्यांना ओपन करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पाहायला पाहिजे आणि कंपल्सरी पाहायला पण पाहिजे। तर हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो। ज्यांना बुटीक बिझनेस ओपन करायचा आहे तर त्यांना काही थोडंफार माहिती या व्हिडिओमध्ये आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत। तर मित्रांनो, बिझनेस हे खूप प्रकारचे असतात, तुम्हाला माहीतच असेल ना। तर काही बिझनेस असे असतात जे घरी बसून सुरुवात करतात आणि काही बिझनेस असे असतात जे मार्केटमध्ये दुकान ओपन करतात आणि काही बिझनेस असे असतात जे शोरूममध्ये ओपन करतात आणि काही बिझनेस असे असतात जे बुटीक ओपन करतात। तर आपण या चारही बिझनेसबद्दल तर तुम्हाला थोडीफार तर नॉलेज असेल, पण काही अशी व्यक्ती आहेत, काही अशी हाऊसवाईफ्स आहेत, काही अशी लेडीज आहेत ज्यांना बाहेर कामाला जाण्याला त्यांना परवानगी नाही मिळते घरातून, पण त्यांना काहीतरी करायचं आहे, आपल्या परिवारासाठी काहीतरी करायचं, आपल्या लेकरांसाठी काहीतरी करायचं, एक साईड बिझनेस काहीतरी करायचं आहे, म्हणून त्यांना पायावरती आपल्याला काहीतरी उभारायचं आहे, म्हणून त्यांना काहीतरी अशी डाऊट असते। पण बिझनेस करायचा, पण कुठल्या प्रकारचा बिझनेस करावा हा त्यांना डाऊट येतो। तर मित्रांनो, आता कसं आहे, बिझनेसचे प्रकार तर भरपूर आहेत, तर तुम्हाला माहीतच असेल। काही ग्रॉसरी बिझनेस आहे, ज्वेलरी बिझनेस आहे, रिअल ज्वेलरी आहे, इमिटेशन ज्वेलरी आहे, कपडा बिझनेस आहे। कपड्यांमध्ये भरपूर व्हेरायटीज असतात, कुर्ती असो, ड्रेस मटेरियल असो, साडीज असो, कुठल्या प्रकारचा बिझनेस ठेवायचा मेन। तर काही अशी व्यक्ती असतात जे घरी बसून सुरुवात करतात ना, तर त्यांना काही साडी घेतात, तर काही रेडीमेड ब्लाउजेस घेतात, तर काही अस्तर घेतात, फॉल घेतात, पेटीकोट घेतात, नाईटीज घेतात, जे घरी बसून बिझनेस करतात। जे दुकानामध्ये येतात त्यांना सांगायला काही हरकत नाही, त्यांनी सगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवून बिझनेस सुरुवात करतात। आणि काही असे असतात ते फक्त किड्सवेअरचे कलेक्शन ठेवतात। पण बुटीकवाले काय करतात, लेहंगाज घेतात आणि काही हेवी वर्कच्या साड्या घेतात, काही फॅन्सी साड्या घेतात, काही क्रॉप टॉप, हेवी लॉंग गाऊन, अशा प्रकारचे कलेक्शन ठेवून बुटीक ओपन करतात। तर मित्रांनो, बुटीक ओपन करण्यासाठी तो बुटीकच असो किंवा छोट्या मोठ्या प्रकारचा बिझनेस असो, बिझनेस सुरुवात करण्यासाठी तर लागत असणं फार गरजेचं आहे। मिनिमम लागत आपल्याला किती ठेवायचं आहे? घरी बसून सुरुवात करणार असेल तर मिनिमम 30,000, 40,000, 50,000 ठेवणं गरजेचं आहे। पण जर बुटीक ओपन करत असाल तर मिनिमम लाख, 2-3 लाख अशा प्रकारचे, अकॉर्डिंग तुम्ही कुठला बिझनेस करणार आहात, किती मोठा बुटीक ओपन करणार, छोटा बुटीक ओपन करणार आहे का मोठा बुटीक ओपन करणार आहे, त्या संदर्भात तुम्हाला तेवढा पैसा लागत ठेवणं गरजेचंच आहे। कारण की बुटीक वाईज कलेक्शन ठेवायचं असेल तर तुम्हाला काही फॅन्सी कलेक्शनच ठेवावं लागेल। ऑब्व्हियसली फॅन्सीमध्ये क्रॉप टॉप येतात, हेवी लॉंग गाऊन येतात किंवा लेहंगाज येतात, लेहंगाचं बुटीक असतं। म्हणजे त्यांच्या अकॉर्डिंगली की तुम्हाला कुठला बुटीक ओपन करायचा आहे। समजून घ्या, आपण एक लेहंगाचं एक एक्झाम्पल घेऊया। जेव्हा तुम्हाला बुटीक ओपन करायचं ना मित्रांनो, तो सर्वात प्रथम जरा समजून घ्या की तुमचा पैसा जमा झालेला आहे। म्हणजे समजून घ्या, 2 लाख तुमचा लागत आहे, 2 लाख तुमचा भांडवल असणार आहे। तर 2 लाख मध्ये जर तुम्हाला 1 लाख म्हणजे समजून घ्या की अदर खर्च, समजून घ्या की तुमचा बुटीक तयार करायला किंवा शॉप तयार करायला, काही त्याच्यामध्ये डेकोरेशन करायला काही 50,000, 1 लाख तुम्ही त्याच्यामध्ये गेलं। 1 लाखचं तर तुम्ही बुटीक ओपन करावं म्हटलं तर मिनिमम अजून तुम्हाला थोडंफार पैसे जमा करणं गरजेचं आहे। समजून घ्या 1.5 लाख मिनिमम तुम्हाला बुटीक ओपन करण्यासाठी लेहंगाचं सेक्शन तुम्हाला ओपन करायचं आहे। लेहंगामध्ये सुद्धा बुटीक ओपन करावं म्हटलं तर डेकोरेशन असणं फार गरजेचं आहे। ज्या रूममध्ये, ज्या घरामध्ये किंवा ज्या शॉपमध्ये तुम्हाला बुटीक ओपन करायचं आहे ना, तर बुटीकमध्ये सर्वात प्रथम डेकोरेशन असणं गरजेचं आहे। कारण कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी डेकोरेशन सोबत कलेक्शन ही त्या प्रकारचं असणं गरजेचं आहे। आणि कलेक्शन तुम्हाला अशा प्रकारचं घ्यायचं आहे जेणेकरून रनिंग चालणार आहे, ट्रेंडिंग असलेलं कलेक्शन तुम्हाला ठेवणं फार गरजेचं आहे। आणि आणखी एक गोष्ट, आपण एक होलसेलरकडे न जुळता एक डायरेक्ट फॅक्टरीकडे जर जुळलात ना तुम्ही, जर फॅक्टरी म्हणजे जे ॲज अ रिअल मॅन्युफॅक्चर फॅक्टरी असेल ज्यांच्याकडून तुम्ही जुळलात ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट काय असतं की चांगला प्रॉफिट तुम्ही कमावू शकता। जर तुम्ही डायरेक्ट एक होलसेलरकडे जुळला किंवा एक डायरेक्ट फॅक्टरीकडे जुळला ना, तर मिनिमम एक लेहंगाचं प्राइस तुम्ही अंदाजा लावू शकता की एक लेहंगा, ब्रायडल लेहंगा मिनिमम आपल्याला 70,000, 80,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाखचा लेहंगा सुद्धा असतो। पण आपण जेव्हा फॅक्टरीकडून घेतो ना, तर त्याच्या व्यतिरिक्त आपण डबल ट्रिपल मार्जिन लावू शकतो लेहंगामध्ये। लेहंगा एक असा बिझनेस आहे मित्रांनो, लेहंगाचा एक असा एक बुटीक बिझनेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डबल ट्रिपल मार्जिन कमावू शकतो। दुसरी गोष्ट राहिली लॉंग गाऊन, क्रॉप टॉप, बॉलिवूड पॅटर्न किंवा क्रॉप टॉपमध्ये पण भरपूर डिझाईन्स पॅटर्न्स आहेत, त्याच्यामध्येही तुम्हाला भरपूर व्हरायटीज तुम्ही आपल्या बुटीकमध्ये ॲड ऑन करू शकता। तर मित्रांनो,
बुटीकमध्ये ॲड ऑन करण्यासाठी भरपूर व्हरायटीज आहे, पण डिसाईड तुम्हाला करायचं की तुमच्या सोसायटीमध्ये कशा प्रकारचे कलेक्शन चालतात, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये तसल्या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला ॲड ऑन करायचं आहे. त्या व्यतिरिक्त साडी असो, फॅन्सी साडी जसं की ब्रायडल साडी, पार्टीवेअर साडी, अशा प्रकारचे कलेक्शनही तुम्ही तुमच्या बुटीकमध्ये ॲड ऑन करू शकता. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुमचा बिझनेस सुरुवात होतो. सुरुवात करण्यासाठी तर तुम्हाला भरपूर काही एक लिस्ट बनवावं लागेल. त्या लिस्ट अकॉर्डिंगली तुम्हाला कुठला बिझनेस घ्यायचा आहे, कुठला कलेक्शन ठेवायचं आहे, किती मार्जिन तुम्हाला लावायचं आहे, हे सुद्धा इन्फॉर्मेशन आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करतो. बिझनेसचा सुरुवात कसं करतो, बिझनेस सुरुवात करायचं किती आहे, प्लस किती तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, भांडवल कितीपर्यंत ठेवायचं आहे, सगळ्या इन्फॉर्मेशन आम्ही व्हिडिओ मार्फत आपल्याला देतच राहतो. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या अजमेरा फॅशनला व्हिजिट करा. आपला जो चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही बिझनेस अकॉर्डिंगली सगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळेल की बिझनेस सुरुवात कसं करायचं आहे. आणि बुटीकमध्ये तर आपल्याला माहितीच असेल की सगळं फॅन्सी कलेक्शन ठेवलं तरच बुटीक बिझनेस चालू शकतो. जर नॉर्मली तुम्हाला घरी बसून बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ब्लाउजेस घेऊ शकता, अस्तर घेऊ शकता. आपल्या इथे कसं 45 रुपयाची साडी मिळते. हो, तुम्ही बरोबर ऐकते. 45 रुपयापासून आपल्याकडे साडीची सुरुवात होते. 45 रुपयाची साडी ही तुम्ही घेऊ शकता. आपल्या इथे 45 असो, 95 रुपये असो, 100 रुपये असो, 120 असो, 150 असो, अशी कलेक्शनची सुरुवात होते. जर घरी तुम्ही हाऊसवाईफ आहात, अशा प्रकारचे कलेक्शन ही तुम्ही ठेवून बिझनेस सुरुवात करू शकता. राहिली गोष्ट, साडींसोबत तुम्ही पेटीकोट ठेवू शकता, अस्तर ठेवू शकता, कुर्ती ठेवू शकता. अकॉर्डिंग तुम्ही कुठल्या सोसायटीमध्ये राहता, त्या सोसायटीमध्ये राहून तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला मार्जिन लावणं गरजेचं आहे. समजून घ्या, तुम्ही आता मिडल एरियामध्ये राहता तर मिनिमम 10% to 20% तुम्ही मार्जिन लावू शकता. जर तुम्ही VIP सोसायटीमध्ये राहता तर विदिन तुम्ही 30-50% ही मार्जिन तुम्ही लावू शकता. म्हणजे सोसायटी वाईज तुम्ही मार्जिन लावणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिस्काउंट द्यायला शिका. त्या डिस्काउंटमध्ये तुमचा तोटा होणार नाही ह्याचं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. म्हणजे जर तुम्ही फॅक्टरीकडून परचेसिंग केलात ना तर तुम्हाला फायदा तर नक्कीच होणार आहे. एका साडीवरती एक साडी फ्री लावा, डिस्काउंट लावा. काही अशी टिप्स असतात मित्रांनो, जे टिप्स तुम्हाला फॉलो केलात ना तर काही टिप्सचे व्हिडिओ मी एक टिप्सचे व्हिडिओ ना म्हणजे पर्सनली मी ते व्हिडिओ बनवले होते. बिझनेस कसा स्टार्ट करायचा आणि काही टिप्स, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते. तुम्ही तिथं जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन मिळून जातं. आय होप मित्रांनो की बुटीक कलेक्शनबद्दल मी थोडंफार तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले आहे. अजून काहीतरी तुम्हाला मला प्रश्न विचारायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला कळवू शकता. नाहीतर नंबर स्क्रोल होते तिथे कॉल करून तुम्हाला हवी ती संपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला घरी बसून मिळून जातं. ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता, व्हिडिओ कॉल करू शकता. भरपूर तुम्हाला आम्ही ते फॅसिलिटी ओपन करून दिलेलं आहे. विचार तुम्हाला करायचा की कशा पद्धतीनं तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि इथे येऊन सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन राहील. तर चला मित्रांनो, मी आपल्याला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, धमाकेदार व्हिडिओसोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच मिळते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. नमस्कार.